नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला, परंतु महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना मार्च महिना असेल किंवा एप्रिल महिना असेल या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, किंवा काही लाभार्थी असे आहेत की त्यांना एका महिन्याचे पैसे आलेत, काहींना एका महिन्याचे पैसे आलेले नाहीत. तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला तो की सर, आम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये सर्व कागदपत्र आम्ही जमा केले होते, तरी सुद्धा अचानक आमचे हप्ते येणं बंद झालं, तर आम्हाला हे पैसे येतील का, किंवा हा नेमका प्रकार काय आहे, अचानक असं काय झालं की आम्हाला हे पैसे येणं बंद झालं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तुम्हाला पार्श्वभूमी माहीत असणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण सरकार असेल किंवा मंत्रालय असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी जे काही निधी लागतो, रक्कम लागतो, पैसे लागतो, हे त्यांच्याकडून मंजूर झालेले आहेत किंवा त्याचे वितरण सुद्धा झालेत. ते तुमच्या हक्काचे आहेत, ते तुम्हाला मिळालेच पाहिजे आणि मिळतील सुद्धा. कधी मिळणार यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलदार कार्यालयातील जे कर्मचारी आहेत किंवा तहसीलदार आहेत यांना जागा करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, तुम्हाला पैसे येण्यासाठी सर्वात जबाबदार व्यक्ती हा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी किंवा तहसीलदार असतो, किंवा तुम्हाला पैसे न येण्यासाठी सुद्धा जबाबदार व्यक्ती हे तहसीलदार असतात, लक्षात ठेवा, किंवा त्या ठिकाणी असलेले कर्मचारी असतात. कशावरून तुम्ही सांगाल सर, कशावरून? एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून, एक प्रशासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची 9 मार्च 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक मीटिंग पार पाडली होती आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की हे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसंदर्भात तुम्हाला हे काम करायचं आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांची असणार आहे. ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत त्याचा सर्वस्वी जबाबदार हे तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी किंवा तहसीलदार असणार आहे, लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, या संदर्भात त्यांची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की तुम्हाला हे सर्व काही कामं करायची आहेत आणि तहसीलदार कार्यालयातून ही कामं वेळेत झाली न झाल्यामुळे हे पैसे तुम्हाला आलेले नाहीत. तर याचा पुरावा तुम्हाला देतोय. तर मित्रांनो, 9 मार्च 2026 हे पत्र आहे दिव्यांग कल्याण विभागाचं आणि या दिव्यांग कल्याण विभागामध्ये बघा, या ठिकाणी प्रति आयुक्त कार्यालय असेल किंवा व्यवस्थापकीय संचालक महाआयटी आपण सर्वांना ठाऊक आहे, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व, तहसीलदार कार्यालय सर्व यांच्यासाठी हे पत्र आहे. आणि सामाजिक सुरक्षा म्हणजे आपली जी दिव्यांग पेन्शन योजना आहे ती, दिव्यांग लाभार्थ्यांचे जे UDID कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे यांचं संलग्नीकरण व इतर विषयांबाबत आयोजित बैठक ही 5 मार्च 2026 रोजी झालेली आहे. आणि याला संदर्भ बघा, सचिव दिव्यांग कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च 2026 ही बैठक. आणि या बैठकीमध्ये बघा, संदर्भ क्रमांक 1 अन्वये आयोजित करण्यात आलेली विशेष सहाय्य योजना व इतर विषयांशी संबंधित बैठक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाली. सदर बैठकीत झालेली चर्चा सचिव दिव्यांग कल्याण यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून या बाबींचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून सदर इतिवृत्ताची प्रत पुढील कारवाईसाठी सोबत जोडलेली आहे, तरी त्यानुसार कारवाई करावी, अशा पद्धतीचं हे पत्र आहे. आणि हे पत्र साई प्रसाद मुकदवाडवार अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीनुसार आहे. आता या ठिकाणी जो इतिवृत्त सादर झाला आहे त्या इतिवृत्तामध्ये बघा काय म्हटलंय ते व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी बघा, पहिलाच मुद्दा बघा, सामाजिक सुरक्षा म्हणजे आपली जी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना आहे ती. या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त पेन्शन योजना असेल, या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड आणि आधार संलग्नीकरण करणं हा महत्त्वाचा त्या बैठकीमधील मुद्दा होता. आणि या बैठकीमध्ये जो मुद्दा होता त्या मुद्द्यांमध्ये काय चर्चा झाली बघा, दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड क्रमांक असेल, जन्मदिनांकाच्या आधारे स्वावलंबन पोर्टल UDID कार्ड पोर्टलवरून UDID कार्ड पडताळणी करण्यात यावी. हा महत्त्वाचं काम आहे. पण ते काम कोणी करायचं आहे बघा, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जे आपले कलेक्टर साहेब आहेत ना त्यांनी ही कामं करायची आहेत, तहसीलदार यांनी ही कामं करायची आहेत, व्यवस्थापकीय संचालक महाआयटी तंत्रज्ञान महामंडळ यांनी ही कामं करायची आहेत. म्हणजे काय, तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते आणि तुमचं UDID कार्ड आहे आणि त्याच्यावरती असली जन्मतारीख ही मॅच झाली पाहिजे, याची पडताळणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरं काम बघा, दिव्यांगचे जे UDID पोर्टल आहे त्यावरून KYC करण्यात यावी. म्हणजे UDID कार्डची KYC सुद्धा कोणी करायची आहे, तहसीलदार यांनी करायची आहे, लक्षात ठेवा. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, आपलं काम नाही आहे ते तहसीलदारांचं काम आहे. त्याचबरोबर कमीत कमी 40% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनाच
विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात यावा याची तपासणी कोणी करावी? तहसीलदार यांनीच करायची, लक्षात ठेवा. त्याचबरोबर चौथा मुद्दा बघा, ही जी काही आपल्याला वेबसाईट आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट सर्वांना ठाऊक आहे. या संकेतस्थळावर तहसीलदार डेस्क 1 ने दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करावी. बघा, या ठिकाणी जे तहसीलदारांचं पहिलं डेस्क आहे त्या डेस्कवरून जी माहिती दिव्यांगांची आहे ती अद्ययावत म्हणजे अपडेट करावी. त्याला जिल्हाधिकारी कार्यालय डेस्क 2 यांनी मान्यता अप्रूव्हल देण्याची कारवाई करावी. आणि यामध्ये जर काही विसंगती असली म्हणजे काही जर गडबड असेल तर महाआयटीशी संपर्क साधायचा आहे. कोणाशी? महाआयटीशी, म्हणजे DBT पोर्टलवाल्यांशी संपर्क साधायचा आहे. आणि हे कोणी करायचं आहे? तहसीलदार कार्यालयानेच करायचं आहे, तहसीलदारांनीच करायचं आहे. पाचवा मुद्दा बघा, जिल्हा कार्यालयाकडे सास पोर्टलचे लॉगिंग ID पासवर्ड नसतील तर त्यांनी महाआयटी तंत्रज्ञान यांच्याकडून घ्यावेत. उपरोक्त 1 ते 5 मुद्द्याबाबत 31 मार्च 2026 पर्यंत कारवाई करून विभागास अहवाल सादर करावा. कधी? 31 मार्च. बघा, म्हणजे 31 मार्च पूर्वीच तहसीलदारांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून तुम्हाला स्पष्टपणे जाणवलं असेल किंवा कळलं असेल की या सर्व गोष्टीची जबाबदारी कोणाची होती? तहसीलदार कार्यालयाची होती. 31 मार्चपर्यंत ही सर्व कामे करून अहवाल सादर करायचा होता. 31 मार्च 2026 पर्यंत तहसीलदार कार्यालयातून ही कामं पूर्ण न झाल्या कारणाने तुमचे पैसे आलेले नाहीयेत, लक्षात ठेवा. कळलं? हा विषय समजून घ्या. नेमकी जबाबदारी कोणाची होती आणि त्यांनी जो हलगर्जीपणा केलाय त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग आता आपल्याला काय करायचंय? जागं होणं गरजेचं आहे, कामाला लागणं गरजेचं आहे, तहसीलदार यांना जागं करणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अपडेट करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुढील हप्त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर आहे? तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा सर्व काही विषय आहे तो तुम्हाला समजला गेला पाहिजे. पण एक विनंती आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवाला कळलं पाहिजे की शासन तुमच्यासाठी काय करतंय, प्रशासन तुमच्यासाठी काय करतंय, पण संबंधित जे कार्यालय आहे ते तुमच्यासाठी काय करतंय. या सर्व गोष्टी समजल्याशिवाय आपल्याला आपल्या योजनेमध्ये नेमका काय प्रकार आहे किंवा काय गोंधळ होतोय हे कळणार नाही. म्हणून ही व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना पोहोचवण्यासाठी मला सहकार्य करायचं आहे. ही जनजागृती झाली पाहिजे, लक्षात ठेवा, तरच काहीतरी वेगळं घडेल. अन्यथा जैसे ते राहील, एक हप्ता आलाय एक हप्ता येणार नाही, असं होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.